नमस्कार. पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमधून आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTT 2021ची तयारी आपण करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आज मराठी अध्यापनशास्त्र यावर आधारित महत्त्वाचे 15 संभाव्य प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत. स्पष्टीकरणासह सर्व प्रश्नांची उत्तरे पाहायला मिळतील. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि CTTच्या तयारीसाठी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुढे येणारे बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर नेहमीप्रमाणे एकूण 15 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न सांगितल्यानंतर वाचल्यानंतर 4 ते 5 सेकंदाचा वेळ तुम्हाला उत्तर देण्यासाठी असेल आणि शेवटी 15 प्रश्नापैकी तुमचे किती उत्तरे बरोबर आले तर हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, वाचन करत असतानाचे संकलन कौशल्य म्हणजे काय? टिप्पणी काढणे, विश्लेषण, प्रश्न सोडवणे की महत्त्वाची टिप्पणी तयार करणे. तर वाचन करत असताना आपलं जे काय संकलन कौशल्य असतं तर ते काय आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, महत्त्वाची टिप्पणी तयार करणे. महत्त्वाची टिप्पणी आपण वाचन करत असताना करतो आणि त्या टिपणाचंच आपण संकलन करत असतो. तर या संकलन कौशल्यास महत्त्वाची टिप्पणी तयार करणं असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, जेव्हा तुम्ही वर्तमानपत्रातील विशिष्ट जाहिरात बारकाईने वाचता तेव्हा वापरलेले वाचनाचे तंत्र कोणते असते? तर वर्तमानपत्रातील विशिष्ट जाहिरात आपण बारकाईने वाचतो तेव्हा ते वाचनाचे तंत्र कोणते असते? सखोल, क्रमवीक्षण, विस्तारित की सार ग्रहण. तर वर्तमानपत्रातील विशिष्ट जाहिरात जेव्हा बारकाईने वाचली जाते तेव्हा ते वाचनाचे क्रमवीक्षण या प्रकारचं तंत्र असतं. आपण बारकाईने वाचतो म्हणजे जे काय सगळ्या लहान लहान गोष्टी असतात तर त्या आपण वाचत असतो किंवा आपण त्या स्कॅनिंग प्रमाणे त्या वाचल्या जातात आपल्याकडून, त्याला क्रमवीक्षण असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, विषयी वाक्य म्हणजे टॉपिक सेंटेन्स म्हणजे काय? निबंधाची मुख्य कल्पना, निबंधाचे किंवा कवितेचे शीर्षक, परिच्छेदाची मुख्य कल्पना किंवा निबंधाचे किंवा दस्तऐवजाचे उपशीर्षक. तर विषयी वाक्य म्हणजे खालीलपैकी काय? तर टॉपिक सेंटेन्स किंवा विषयी वाक्य म्हणजे परिच्छेदाची मुख्य कल्पना असते. परिच्छेदाची मध्यवर्ती कल्पना किंवा मुख्य कल्पना म्हणजे विषयी वाक्य किंवा टॉपिक सेंटेन्स. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, उतार्यातील इतर शब्दांवरून अपरिचित शब्दांच्या अर्थाविषयी निष्कर्ष काढणे हे कोणते कौशल्य आहे? श्रवण, भाषण, वाचन की लेखन. तर उतार्यातील इतर शब्द असतात तर त्या शब्दांवरून आपण अपरिचित शब्दाच्या अर्थाविषयी निष्कर्ष काढतो. जे शब्द आपल्याला माहिती असतात त्या शब्दांवरून. तर हे कोणतं कौशल्य आहे खालीलपैकी? तर ज्यावेळेस आपण एखाद्या परिचित शब्दावरून उतारा वाचत असताना अपरिचित शब्दांच्या अर्थाविषयी निष्कर्ष काढतो तर त्यावेळेस ते कौशल्य वाचन या स्वरूपाचे असतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी वाचनावरूनच त्या शब्दाच्या, अपरिचित शब्दाच्या अर्थाविषयी निष्कर्ष काढता येतात. प्रश्न पुढचा आहे, विद्यार्थ्याचे बोधनात्मक कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकाने वापरण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता? तर बोधनात्मक म्हणजे मेटाकॉग्निटिव्ह कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग खालीलपैकी कोणता आहे हे सांगायचं आहे. विद्यार्थ्यांना वाचनात मार्गदर्शन करण्यासाठी थोडे सारात्मक वाचनपूर्व प्रश्न देणे, वाचनासाठी निवडलेल्या उतार्यांचे आकलन होण्यासाठी आवश्यक असलेले नवीन शब्द त्यांना पाठ करायला लावणे, वाचन करत असताना स्वतःला प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा पुरस्कार करणे व त्याचा नमुना देणे, विद्यार्थ्यांना एकमेकांसाठी आकलन प्रश्न लिहायची संधी उपलब्ध करून देणे. तर मेटाकॉग्निटिव्ह कौशल्य म्हणजे बोधनात्मकातील जे काही कौशल्य आहे ते विकसित करायचं आहे तर त्यासाठी कोणता मार्ग उत्तम असेल? तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 की वाचन करत असताना स्वतःला प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा पुरस्कार करणे आणि त्याचा नमुना देणे.
म्हणजे पहा विद्यार्थ्यांच्या या बोधनात्मकातीत कौशल्याचा विकास करायचा असेल तर विद्यार्थ्यांना वाचन करत असताना स्वतःला प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा स्वीकार करायला लावायचा आहे किंवा विद्यार्थ्यांना स्वतःलाच प्रश्न विचारायला लावायचे आहे, तशी सवय लावायची आहे आणि त्याचा नमुना विद्यार्थ्यांना पण द्यायचा आहे. तरच या ठिकाणी विद्यार्थ्यांची बोधनात्मकातीत कौशल्य आहे ती विकसित होणार आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, विद्यार्थ्याला जगावर प्रेम करण्यासाठी आणि शांततामय भविष्याची कल्पना करण्यासाठी उत्तेजन देणे, त्याची काळजी घेणे आणि त्याला इतरांची काळजी घ्यायला लावणे म्हणजे खालीलपैकी काय आहे? दूरशिक्षण, शालेय आणि विद्यापीठीय शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण की मूल्य शिक्षण? तर विद्यार्थ्यांना जगावर प्रेम करण्यासाठी आणि शांततामय भविष्याची कल्पना करण्यासाठी उत्तेजन द्यायचं आहे, त्याची काळजी घेणे आणि त्याला इतरांची काळजी घ्यायला लावणे म्हणजे खालीलपैकी काय असेल? तर पहा म्हणजे या ठिकाणी मूल्य शिक्षण येणार आहे, कारण पहा मूल्य शिक्षणामधूनच आपण जगावरती प्रेम करण्यासाठी शिकवतो, शांततामय भविष्याची कल्पना करण्यासाठी त्यांना उत्तेजन देतो, त्यांची काळजी घेतो आणि त्याला इतरांची काळजी घ्यायला लावतो. तर हे या ठिकाणी मूल्य शिक्षणामधून होतं किंवा यालाच मूल्य शिक्षण असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणते प्रवृत्त करणारे लिखाण असते? कामाचे मूल्यमापन संपादकाला पत्रे, चरित्र, आत्मचरित्र, ज्ञानकोशातले लेख की आकृत्या, बातम्यांचे अहवाल की पाठ्य पुस्तके? तर तर पहा प्रवृत्त करणारे लिखाण खालीलपैकी कोणतं असेल? तर पहा प्रवृत्त करणारे लिखाण खालीलपैकी कामाचं मूल्यमापन आणि संपादकाला पत्र. तर पहा हे प्रवृत्त करणारं लिखाण आहे. प्रवृत्त करणारं लिखाण म्हणजे पहा लिहिण्यासाठी आपल्याला प्रवृत्त केलं जातं. तर याच्यामधून आपल्याला पहा कामाचं मूल्यमापन करण्यासाठी आपल्याला लिखाण करावं लागते आणि संपादकाला पत्र लिहिण्यासाठी लिखाण करावंच लागतं. म्हणजे या ठिकाणी हे प्रवृत्त करणारे लिखाण आहेत. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, चित्रपटगृहात तुमच्या मागे बसलेला माणूस मोबाईलवर बोलायला सुरुवात करतो. तुम्हाला त्याला बोलणे थांबवायला सांगायचे आहे. तुम्ही कशी विनंती कराल? तर पहा पर्याय आहे, इतक्या मोठ्याने बोलणे थांबवा, कृपया चित्रपटगृहात मोबाईल फोन वापरू नका, कृपया तुम्ही मोबाईल वापराचे टाळू शकत नाही का, तुम्ही मोबाईल वापरणे थांबवू शकत नाही का? तर या ठिकाणी पहा आपल्या पाठीमागे चित्रपटगृहामध्ये एक माणूस मोबाईलवरती बोलत आहे, तो बोलायला सुरुवात करतो. तर त्याला आपल्याला थांबवायला सांगायचं आहे. तर कशा प्रकारची आपण त्याला विनंती कराल? तर पहा आपल्याला विनंती करायची आहे, तर त्याला मोबाईल थांबवायला सांगायचं आहे किंवा बोलणं थांबवायला सांगायचं आहे. तर यासाठी आपल्याला कृपया चित्रपटगृहात मोबाईल फोन वापरू नका, अशा प्रकारची आपल्याला विनंती त्याला करावी लागेल. कारण या ठिकाणी आपण इतक्या मोठ्याने बोलणे थांबवा असं विनंतीने बोलू शकत नाही. त्याच्यानंतर कृपया तुम्ही मोबाईल वापरायचे टाळू शकत नाही का? हे सुद्धा आपल्याला बोलता येणार नाही आणि तुम्ही मोबाईल वापरणे थांबवू शकत नाही का? असं सुद्धा आपल्याला विचारता येणार नाही. कारण या ठिकाणी आपण त्यांना विनंती करत आहोत. विनंती ही नम्रपणे केलेली असणं आवश्यक आहे. म्हणजे कृपया चित्रपटगृहात मोबाईल फोन वापरू नका. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला त्याला विनंती करता येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, आधीपासून अस्तित्वात असलेल्या शैलीचे अनुकरण करण्याच्या उलट स्वतःच्या अस्सल शैलीत केलेले लेखन कोणत्या प्रकारचे असते? कल्पित, संवाद, नाटकासाठी, सर्जक की पत्र? म्हणजे पहा आधीपासून जी काही आपली शैली अस्तित्वात असेल त्याचं अनुकरण करण्याच्या उलट त्याचं अनुकरण करण्यापेक्षा स्वतःच्या अस्सल शैलीत आपल्याला लेखन करायचं असतं किंवा आपण लेखन करतो. तर ते लेखन कोणत्या प्रकारचं असतं? तर पहा अशा प्रकारे आपण जे काही स्वतःची अस्सल शैली विकसित करतो, विद्यार्थी स्वतःची अस्सल शैली विकसित करतात, आपली कॉपी करत नाहीत किंवा अनुकरण करत नाहीत, तर त्याला सर्जक या प्रकारचं लेखन म्हटलं जातं. सर्जनशील प्रकारचं लेखन म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, पुढीलपैकी कोणते माध्यम हे सर्वात जास्त अध्ययन अनुभव देते? तर पहा सर्वात जास्त अध्ययन अनुभव देणारं माध्यम आपल्याला निवडायचं आहे, सांगायचं आहे. दूरदर्शन, रेडिओ, विशिष्ट उद्देशीय माध्यमे, नमुने आणि तक्ते, क्षेत्र, सहली?
तर पहा, खालील माध्यमांपैकी सर्वात जास्त अध्ययन अनुभव हे क्षेत्र सहली तर यामार्फत दिल्या जातात किंवा विद्यार्थ्यांना ते अनुभव मिळतात. कारण पहा, क्षेत्र सहलीमध्ये त्या ठिकाणी पहा वास्तव स्वरूपामध्ये जे अनुभव असतात, अध्ययन अनुभव असतात ते विद्यार्थ्यांना मिळतात आणि त्याच्यामधून पहा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं अध्ययन होत असतं. म्हणजे एखादं पहा झाडाचं अध्ययन करायचं असेल, झाडाच्या जे काही पार्ट्स असतात त्याचं अध्ययन करायचं असेल किंवा डोंगराचं अध्ययन करायचं असेल, नदीचं अध्ययन करायचं असेल, तर यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पहा क्षेत्र सहली म्हणजे क्षेत्र भेट काढली पाहिजे, तरच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्वात जास्त अध्ययन अनुभव याच्यातून पण मिळणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 की क्षेत्र सहली या माध्यमातून सर्वात जास्त अध्ययन अनुभव मिळतात किंवा दिले जातात. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, मोठ्याने वाचन करणारा विद्यार्थी छापलेल्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरतो तेव्हा शिक्षकाचा सर्वात उचित प्रतिसाद कोणता असेल. म्हणजे पहा, एखादा मोठ्याने वाचन करणारा विद्यार्थी हा छापलेल्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरत असेल तर शिक्षकाचा सर्वात उचित प्रतिसाद खालीलपैकी कोणता असेल. विद्यार्थ्याला तो शब्द पुन्हा बरोबर वाचायला लावणे, विद्यार्थ्याला वाचन चालू ठेवायला परवानगी देणे, बरोबर शब्दाचा मोठ्याने उच्चार करून चुकीचा शब्द दुरुस्त करणे, की दोन्ही शब्द लिहून विद्यार्थ्याला उत्तरातून तो शब्द शोधायला सांगणे. तर यापैकी शिक्षकाचा किंवा तुम्ही एक शिक्षक असाल किंवा शिक्षक म्हणून तुमचा कोणता एक उचित असा प्रतिसाद असेल. तर या ठिकाणी विद्यार्थी मोठ्याने वाचन करत आहे आणि या ठिकाणी त्या उत्तरामध्ये एक छापलेला शब्द आहे. तर त्या छापलेल्या शब्दाच्या ऐवजी त्याला माहीत असलेल्या त्याच अर्थाचा दुसरा शब्द तो काय करतो, त्या ठिकाणी पहा वापरत आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर तो बरोबर वाचन करत आहे, तर यासाठी आपल्याला विद्यार्थ्याला वाचन चालू ठेवायला परवानगी द्यायची आहे किंवा त्याला सांगायचं आहे की या ठिकाणी तू वाचन चालू ठेव, त्याला आपण या ठिकाणी मध्येच थांबवायचं नाही. कारण या ठिकाणी त्याच अर्थाचा जर तो दुसरा शब्द वापरत असेल तर त्याचा जो काही त्याची जी काही शब्दसंपत्ती आहे ती चांगल्या प्रकारे आहे आणि त्याच्यामुळे तो त्याच अर्थाचे दुसरे शब्द वापरत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 तर हा या ठिकाणी सर्वात उचित असा प्रतिसाद असेल. प्रश्न पुढचा आहे पहा, एका विशिष्ट भाषक समूहाकडून बोलली जाणारी विशिष्ट वाणी म्हणजे व्हरायटी म्हणजे खालीलपैकी काय. आघात, बोली, बल की सूर. तर एका विशिष्ट भाषक समूहाकडून जी बोलली जाणारी विशिष्ट वाणी असते त्याला काय म्हटलं जातं. तर पहा, एका विशिष्ट भाषिक समूहाकडून जे बोलली जाणारी वाणी असते, विशिष्ट वाणी असते, तर त्याला आपण बोली असं म्हणतो किंवा बोली भाषा असं पण म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, कोणत्या अध्ययन क्षेत्रात उच्च श्रेणीच्या विचारसरणीचा समावेश होतो. खालीलपैकी कोणत्या अध्ययन क्षेत्रामध्ये उच्च श्रेणीच्या विचारसरणीचा समावेश होत असतो. स्मरण, आकलन, मूल्यमापन की उपाय योजना. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 मूल्यमापन. तर पहा, मूल्यमापन या अध्ययन क्षेत्रामध्ये उच्च श्रेणीच्या विचारसरणीचा समावेश होत असतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे पहा, संशोधनानुसार मुलांना अखेर वाचनात यश मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाची तयारी करण्यासाठी बालवाडीच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची घरी करण्यासारखी कृती खालीलपैकी कोणती. मुलांनी शिशुगीते म्हणणे, कुटुंबाने शाळेबद्दल बोलणे, पालकांनी मुलांना मोठ्याने वाचून दाखवणे, पालकांनी वर्णमाला शिकवणे. तर पहा, या ठिकाणी मुलांना अखेर वाचनात यश मिळवायचं आहे किंवा मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाची तयारी ही बालवाडीमध्येच करायची आहे. तर त्यासाठी बालवाडीच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी सर्वात महत्त्वाची घरी करण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती असेल. ज्याच्यामधून पहा सर्वात शेवटी विद्यार्थ्यांना वाचता आलं पाहिजे किंवा वाचनात यश मिळवता आलं पाहिजे अशी कृती आपल्या या ठिकाणी सांगायची आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी हे बालवाडीचे आहेत. तर पहा, बालवाडीचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना शब्दांची किंवा अक्षरांची ओळख नसेल, तर त्यासाठी पहा पालकांनी मुलांना सुरुवातीला मोठ्याने वाचून दाखवायचं आहे. आपण वाचन करत असताना ते विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे की कुठल्या शब्दाला काय म्हणायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पालकांनी मुलांना मोठ्याने वाचून दाखवणे ही जी काही कृती आहे, तर या कृतीमुळे शेवटी किंवा अखेर विद्यार्थ्यांना वाचनामध्ये यश मिळणार आहे. म्हणून पहा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची घरी देण्यासारखी ही कृती पालकांना द्यावी. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, श्रवण भाषण कौशल्य चाचणीच्या वर्गात उडालेला हा खटका वाचा. प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यमापन तुम्ही कसे कराल.
तर पहा या ठिकाणी एक चाचणी आहे, श्रवण भाषण कौशल्याची चाचणी वर्गामध्ये घेत आहोत. तर त्या ठिकाणी एक उडलेला खटका आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यमापन आपण या खटक्यावरून कशा प्रकारे कराल. तर पहा शिक्षक विचारतात की तुझ्या आवडत्या खेळाविषयी तुझ्या मित्राशी बोल. शिक्षक विद्यार्थ्याला त्या विद्यार्थ्याच्या आवडत्या खेळाविषयी त्याच्या मित्राशी बोलायला सांगत आहे. तर विद्यार्थी एक काय म्हणत आहे की का आम्ही चर्चा नाही करू शकत का. म्हणजे विद्यार्थी एक म्हणत आहे की का आम्ही चर्चा नाही करू शकत का. दुसरा विद्यार्थी म्हणत आहे ठीक आहे मग मी त्याच्याशी कबड्डीबद्दल बोलू का. आता या ठिकाणी पहा लक्षात घ्या की शिक्षक विद्यार्थ्याला प्रश्न काय विचारत आहेत आणि विद्यार्थी त्याचं उत्तर किंवा प्रतिसाद कशा प्रकारे देत आहेत. तर पहा पहिल्या विद्यार्थ्याचा हा प्रतिसाद आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचा हा प्रतिसाद आहे. तर आता या ठिकाणी पर्याय असे आहेत. दुसऱ्या विद्यार्थ्याचे बरोबर आहे. पहिल्या विद्यार्थ्याने आपला प्रतिसाद योग्य रीतीने दिला नाही. पहिल्या विद्यार्थ्याचे बरोबर आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याने बरोबर प्रतिसाद दिला नाही की पहिल्या आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचा प्रतिसाद बरोबर आहे की पहिल्या आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचा प्रतिसाद बरोबर नाही. आता या ठिकाणी जे काही वर संवाद आहे त्या संवादावरून तुम्हाला कोणता पर्याय या ठिकाणी बरोबर वाटतो. तर पहा या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्याचं बरोबर आहे. म्हणजे पहा दुसरा विद्यार्थी आहे त्याने काय म्हटलेलं आहे की शिक्षकाने विचारलं आहे की आवडता खेळाविषयी तुझ्या मित्राशी बोल. तर दुसरा विद्यार्थी बोलत आहे की ठीक आहे मग मी त्याच्याशी कबड्डीबद्दल बोलू का. म्हणजे त्याला जो काय आवडता खेळ आहे त्या खेळाविषयी त्याच्या मित्राशी बोलायचं आहे. म्हणजे हा कबड्डीविषयी बोलू का असं विचारत आहे. म्हणजे शिक्षकांनी ज्याप्रमाणे प्रश्न विचारला तर त्याला बरोबर असा प्रतिसाद किंवा उत्तर विद्यार्थी क्रमांक 2 ने दिला आहे. परंतु विद्यार्थी क्रमांक 1 काय म्हणत आहे की का आम्ही चर्चा नाही करू शकत का. म्हणजे या ठिकाणी प्रश्न वेगळा विचारलेला आहे आणि त्याचा प्रतिसाद सुद्धा या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. या प्रश्नाशी संबंधित प्रतिसाद हा विद्यार्थी क्रमांक 1 देत नाही. म्हणून या ठिकाणी पहा दुसऱ्या विद्यार्थ्याचे बरोबर आहे. म्हणजे दुसरा विद्यार्थी बरोबर आहे. परंतु या ठिकाणी पहा पहिला जो काही विद्यार्थी आहे त्या पहिल्या विद्यार्थ्याने योग्य रीतीने प्रतिसाद दिलेला नाही. म्हणजे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण एकूण 15 प्रश्न स्पष्टीकरणासह त्यांची उत्तरे पाहिली आहे. पहा 15 प्रश्नापैकी तुमची किती उत्तरे बरोबर दिली किंवा आली तर या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर पहा चला या व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रकारे आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांविषयी चर्चा केली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी CTETच्या तयारीसाठी हा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.